मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांनी प्रबल राष्ट्रांच्या विरुद्ध स्वतःचे युद्धतंत्र निर्माण केले. लष्कर, आरमार, गडकोट, जलदुर्गांची व्यवस्था लावली. मावळातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील काटक मावळ्यांना आपले सैनिक म्हणून गोळा केले. साम, दाम, दंड, भेद अशी युद्धनीती अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये रूढ होती. लष्करी साधनाच्या मर्यादित स्वरूपामुळे व कोकण व मावळ प्रांत डोंगराळ असल्यामुळे स्वराज्य विस्तारास सोयीची अशी गनिमिकावाची युद्धनीती त्यांनी प्रथम स्वीकारली. या युद्धनीतीचे ते गुरुच होते. गनिमिकावा म्हणजे शत्रूच्या समोरच्या रणांगणावरती न लढता त्याच्या भोवती घिरट्या घालून त्याची रसद तोडणे, सबवरचा मुलूक बेचिराग करून त्यास अन्न पाणी न मिळू देणे, इकडे युद्धात गुंतला असता त्याच्या राज्यात शिरून लुटमार करणे, या उपायाने त्याला आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरता परत जाण्यास भाग पाडणे, त्याच्या छावणीवरती सतत वारंवार छापे घालणे, त्याचे बळ छाटणे, या पद्धतीचा अवलंब दुर्बल पक्षाला प्रबळ पक्षाविरुद्ध करावा लागतो. या गनिमिकावाच्या लांडगा अथवा चित्ता पद्धतीच्या युद्धांना त्या काळी महाराष्ट्र धर्मामध्ये मान्यता होती. शिवरायांच्या लष्करात घोड्यांची पागा होती. पागांच्या तोलदारीखाली शिलेदार ठेवले होते. त्यामुळे शिवनीती ही गनिमिकाव्यावरतीच अवलंबून होती. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.